नमस्कार. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की जे टॉपर विद्यार्थी असतात ते टॉपर विद्यार्थी परीक्षेमध्ये टॉपर येण्यासाठी कोणकोणत्या सवयी त्या स्वतःला लावून घेत असतात. तर अशा सवयीबद्दल बोलायचं झाल्यास तर 10 सवयी आहे जे टॉपर विद्यार्थी स्वतःला लावून घेतात. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं म्हणजे नियमित अभ्यास. नियमित अभ्यास करणे महत्त्वाचे असते. एखादा विद्यार्थी जर नियमित अभ्यास करत असेल म्हणजे त्याच्या अभ्यासामध्ये जर सातत्य असेल, कंटिन्यूपणा असेल तर तो खरंच टॉपर येऊ शकतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नियमित अभ्यास करणे. दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचं झाल्यास वेळेचे नियोजन करणे. नियमित अभ्यासासोबतच त्या विद्यार्थ्यांनी वेळेचं नियोजन करायला पाहिजे की परीक्षेला सामोरं जाताना कोणता प्रश्न किती मार्कासाठी आणि किती वेळेमध्ये सॉल्व्ह करायचा आहे हे त्याला वेळेच्या नियोजनामध्ये सगळं कॅल्क्युलेट करायला पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा स्वतःच्या नोट्स स्वतः तयार करणे. शिक्षक वर्गामध्ये शिकवतात, ट्युशन मध्ये, कोचिंग मध्ये काही नवीन नवीन गोष्टी सांगितल्या जाते तर स्वतःच्या नोट्स स्वतः त्या विद्यार्थ्यांनी तयार करणे आवश्यक असते. चौथ्या मुद्द्यावर, महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचं झाल्यास जुन्या प्रश्नपत्रिका चाळणे किंवा त्या सोडवणे खूप आवश्यक असते. कोणत्याही 12वी बोर्ड असो की 10वी बोर्ड असो यामध्ये जर आपल्याला प्रथम यायचं असेल तर मागील 5 वर्षाचा, मागील 10 वर्षाचा अभ्यास त्या प्रश्नपत्रिकावरून करणे खूप आवश्यक असते. कारण कधी कधी प्रश्न हे रिपीट येतात, त्यामुळे प्रश्नपत्रिका चाळणे खूप महत्त्वाचे असते. पाचवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शंका दूर करणे. जर शिक्षक शिकवत आहे आणि विद्यार्थ्यांना थोडंसंही काही डाऊट्स आहे तर तो डाऊट्स क्लिअर करण्याचं काम हे विद्यार्थ्यांचं असलं पाहिजे. जर त्या विद्यार्थ्यांनी जेव्हाच्या तेव्हा ती शंका जर सरांच्या माध्यमातून दूर केली तर त्याला पेपरमध्ये कुठल्याच प्रकारची शंका राहणार नाही. सगळ्यात महत्त्वाचा आणि 6वा मुद्दा म्हणजे मोबाईलचा कमीत कमी वापर. आज मोबाईलमुळे लाखो युवक युवती अभ्यासाकडून थोडंसं दुर्लक्ष होत आहे. मग जर अभ्यासाकडे आपल्याला वळायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मोबाईलचा मर्यादित वापर करावा. 7वा महत्त्वाचा विषय म्हणजे नियमित सराव. कोणत्याही विषयाचा सराव हा नियमित असला पाहिजे जेणेकरून परीक्षेमध्ये त्याला त्याचा फायदा मिळेल. 8वा सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्या आरोग्याशी निगडित असलेला म्हणजे पुरेशी झोप. विद्यार्थी हे विद्यार्थी दशामध्ये त्यांनी 6 ते 8 तास झोप घेतली पाहिजे जेणेकरून ते समोरच्या दिवसाला फ्रेश राहतील. 9वा महत्त्वाचा विषय म्हणजे आत्मविश्वास ठेवणे. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे की हो खरंच मी हे करू शकतो. आणि 10वा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आरोग्याची काळजी घेणे. जेवढं महत्त्व आपल्याला परीक्षेला आहे तेवढंच महत्त्व आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी पण आपल्याला आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. हे जर 10 विषय आपण आपल्या ह्या 10 गोष्टी जर आपण आपल्या लक्षात ठेवल्या तर आपण नक्कीच परीक्षेमध्ये टॉप करू शकतो आणि चांगल्या टक्क्यांनी पास होऊ शकतो. इथेच थांबतो. धन्यवाद.